नमस्कार मंडळी, तर तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तर घरामध्ये आपल्याला भरपूर कामं असतात आणि ही कामं करता करताच आपला भरपूर वेळ जातो आणि त्यासोबतच घराची साफसफाई स्वच्छता ठेवणे हे खूपच किचकट काम आहे आणि आपल्या सर्वांनाच घर स्वच्छ ठेवायला तर नक्कीच आवडतं। आणि यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की वेळ जाऊ नये आणि कमीत कमी मेहनतीमध्ये हे काम व्हावं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच युजफुल ठरणार आहे। शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर फरची पुसायचा कंटाळा असेल, नको वाटत असेल तर या व्हिडिओमुळे खूपच सोपं होणार आहे तुमचं ते काम। चला तर बघूया मग आपण यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे। तर इथे मी घेतलेला आहे टी शर्ट। तुम्ही घरातला कोणताही कपडा घेऊ शकता। तर तुम्ही हे टी शर्ट बघू शकता, जिकडे ओढलं तिकडे चांगलं ओढल्या जात आहे, म्हणजे स्ट्रेचेबल आहे। अशा प्रकारचा जर कपडा असेल तर नक्की घ्या आणि नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता। बरीचशी टी शर्ट असतात तर ती अशा प्रकारे स्ट्रेचेबलच असतात आणि याने आपलं काम अजून सोपं होऊ शकतं। तरी ते मी एक पॅन्ट वापरणार आहे जी की खूप जुनी झालेली आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक प्लॅस्टिकची बॉटल। तर प्लॅस्टिकची कोणतीही बॉटल घेतली तरी सुद्धा चालेल। तर प्लॅस्टिकच्या बॉटलचा फक्त वरचा भाग आपल्याला लागणार आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच उपयोगी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि हे बनवण्यासाठी आपला जास्त वेळही जाणार नाही आणि ह्या वस्तू आपण वर्षानुवर्ष घरामध्ये वापरू शकतो। अगदी दररोजच्या उपयोगात येणारी ही वस्तू आहे, नक्कीच बनवा। त्यानंतर आता आपण बॉटलचा वरचा जो भाग कट केलेला आहे त्याला बाजूला ठेवूया आणि आता आपण जो कपडा वापरणार आहोत जुना, तर तो आपल्याला घ्यायचा आहे। इथे मी जो कपडा घेतलेला आहे तो कट कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे मी। इथे तुम्हाला जेवढा लांब कपडा कट करता येईल तेवढा लांब तुम्ही कट करून घ्या। खूप छोटे छोटे तुकडे आपल्याला याचे करायचे नाहीयेत। साधारणतः 1 ते 1.5 इंचाची पट्टी आहे, तर कमी जास्त तुम्ही घेऊ शकता आणि याला आपण व्यवस्थित कट करून घेऊयात। तर मी तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप कसं बनवायचं ते दाखवणार आहे। तरीही तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे मी इथे पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपल्याला यातली एक पट्टी घ्यायची आहे आणि ती आपल्याला दोन्ही हाताने अशा प्रकारे ओढायची आहे। ओढल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ही जी पट्टी आहे ती पूर्ण दोरीसारखी गोल गोल झालेली आहे, मजबूत दोरी तयार होते। त्यामुळेच आपण इथे थोडासा ओढल्यानंतर स्ट्रेचेबल होणारा कपडा घेतलेला आहे। टी शर्ट वगैरे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता। तर तुम्ही इथे पाहू शकता आपण या पट्टीला किती सहजरित्या दोरीमध्ये बदललेला आहे। विशेष म्हणजे आपण आज जी वस्तू बनवणार आहोत तर ती जर तुम्ही बाजारामध्ये घ्यायला गेला तर तुमचे यामध्ये भरपूर पैसे जातील। बऱ्याच जणांना ही वस्तू बाजारातून घ्यायला परवडतही नाही, पण तुम्ही घरातील काही वेस्ट वस्तूपासून ही वस्तू बनवली तर तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता याला ओढल्यानंतर पूर्ण ते गोल होतं, मजबूत दोरीसारखं होतं। तर अशा प्रकारे आपण ज्या पट्ट्या कट करून घेतलेल्या होत्या त्यांना थोडंसं ओढून त्यांना असं मजबूत दोरीसारखं तयार करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे अजून थोड्याशा पट्ट्या मी कट करून घेतलेल्या होत्या, त्यांना सुद्धा असंच ओढून मी गोल करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण जी प्लॅस्टिकची बॉटल कट करून घेतली होती तिचा वरचा भाग कसा वापरायचा ते पाहणार आहोत। इथे आपल्याला एक अगरबत्ती घ्यायची आहे पेटून आणि अगरबत्तीने आपल्याला या बॉटलवरती अशा प्रकारे छिद्र पाडायचे आहेत। तुम्ही अगरबत्तीऐवजी एखादी कोणतीही टोकदार वस्तू गरम करून घेतली तरी सुद्धा चालेल आणि त्याने आपल्याला यावरती छिद्र करून घ्यायचे आहे आणि छिद्र हे आपल्याला थोडी मोठी मोठीच करायची आहे आणि हे छिद्र एकदम जवळ जवळ करायचे आहे। आणि हे छिद्र जे आहे तर ते आपण पूर्ण बॉटल जी आहे गोल भाग बॉटलचा तर त्यावरती करून घेणार आहोत। आणि अशा प्रकारे पूर्ण छिद्र पाडून झाल्यानंतर आपल्याला आता आपण अगोदर जे छिद्र पाडलं होतं त्याच्या 2 छिद्राच्या वरती एक छिद्र पाडायचं आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्याप्रमाणे आणि तेही थोडंसं मोठंच ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे आपण पूर्ण बॉटलला छिद्र पाडून घेतलेली आहेत। इथे 2 लाईन तयार झालेल्या आहेत बॉटलवरती। त्यानंतर आपण ज्या कपड्याच्या पट्ट्या तयार करून घेतल्या होत्या आणि त्याला गोल बनवलं होतं
त्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि हे जे गोल छिद्र आहे तर त्यामधून आपल्याला ही एक पट्टी अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे आणि हे टाकल्यानंतर आपल्याला एक गाठ मारायची आहे। त्यासाठीच आपण इथे कपड्याची होईल तेवढी लांब पट्टी तयार केलेली आहे। तुमच्याकडून जर लांब पट्टी होत नसेल तर तुम्ही 2 पट्ट्या मिळून एक पट्टी जरी लावली तरी सुद्धा चालेल, व्यवस्थित बसेल ती, काहीच हरकत नाही। आणि त्यानंतर आपण पूर्ण जी गोल लाईन बनवलेली आहे तर त्यावरती एक एक पट्टी घेऊन आपल्याला अशा प्रकारे बांधून घ्यायची आहे। अगोदर एक लाईन करून घ्या किंवा खालच्या छिद्रातून एक किंवा वरच्या छिद्रातून एक असंही करू शकता। तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती तुम्ही करू शकता। आणि हो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा टूल किंवा ही वस्तू कशी वाटली आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आपण याचा वापर कुठे आणि कसा करणार आहोत ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। तर आपण अशाच पद्धतीने ज्या पट्ट्या तयार केलेल्या होत्या किंवा दोऱ्या तर त्या लावून घेतलेल्या आहे। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण याला तयार करू शकतो। इथे मी पूर्ण छिद्रावरती आपण ज्या गोल पट्टी तयार केलेल्या होत्या त्या लावून घेतलेल्या आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान हे तयार झालेलं आहे। अशा प्रकारचं टूल तुम्ही नक्कीच बाजारामध्ये बघितलं असेल। ते की फरची पुसण्याच्या कामी येतं, जाळे काढण्याच्या कामी येतं, पण आपण एकही रुपये खर्च न करता हे घरीच बनवलेलं आहे। हे आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो आणि तुमच्या लक्षातही येईल की हे बनवल्यानंतर याचं वजनही नाही, खूप लाईट वेट आहे। काम करत असताना जास्त मेहनती लागणार नाही आणि सहजरित्या आपलं काम होऊ शकतं। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक प्लॅस्टिकचा पाईप किंवा लाकडी दांडी, कोणतंही घेतलं तरी सुद्धा चालेल। आणि हा पाईप आपण यामध्ये अशा प्रकारे लावून घेणार आहोत। नक्कीच तुम्ही एकदा हे बनवून बघा, दिसायलाही खूप छान दिसतं आणि वापरायला पण खूप सोपं आहे आणि आपण एकही रुपये खर्च न करता हे बनवलेलं आहे। तर नक्की बनवा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा। अशा प्रकारच्या वस्तू नक्कीच घरी बनवल्या पाहिजे, यामुळे आपली बचतही होते आणि आपल्याला कामातून वेळ सुद्धा मिळतो। कारण घरातील कामं करता करता आपल्याला वेळ मिळत नाही आणि हीच कामं जर आपण स्मार्ट पद्धतीने केली तर आपल्याला भरपूर वेळ मिळतो। तर पाहू शकता, फरची पुसणं असो की जाळे काढणं, किती काम सोपं होत आहे। हे नवीन टूल तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।